ओम श्री गणेशाय नमः। अध्याय तिसरा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंदा श्रीहरी, कृपा करावी लवकरी, तुम्ही पदनताच्या वरी, कधी न कठोर झालात, तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरुवा चिंतामणी, ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा, दास गणुसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका, असो बंकटलाला घरी, राहते झाले साक्षात्कारी, दीन दुबळ्यांचे कैवारी, श्री गजानन महाराज, लांब लांबोनी भक्त येती, समर्थांते वंदिती, मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण, एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले, महाराज होते बसलेले निजासनी आनंदात, ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला, पक्षी किलकिलाटला, करू लागले वृक्षावर, कुक्कुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन, वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बसोनिया, उद्या चली नारायण, येऊ पाहे हर्षे करून, तेणे तम पलायन, करू लागला कंदरीसी, परम भाविक सुवासिनी, रथ सडा समार्जनी, वत्स धेनुस पाहुनी, तोडू लागली चऱ्हाटे, ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास, येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूंच्या, तो भिकार गोसावी, मानमान्यता त्याची राहावी, कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळीत, भगवी चिंधी डोक्यास, जोळी राम बगलेस, होती एक नेठ्यास, फाटकीसी लंगोटी, मृगा जिनासा गुंडाळा, पाठीवरी होता भला, ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे, दर्शनासी भीड फार, होगो लागली साचार, अशा स्थितीत मिळणार, सवड कशी त्या गोसाव्यास, तो ठाईच बैसोन, करू लागला चिंतन, म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला, समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला, आवडीने नवस केला, भांग स्वामीस अर्पिण्याचा, तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ, या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे, गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा, मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी, माझ्या नवसाची ती मात, सांगू करी कवणाप्रत, येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभवीचा, जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी, आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम, ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार, झाला होता परम आतुर, दर्शन घ्याया समर्थांचे, ते त्याचे मनोगत, जाणते झाले समर्थ, बोलते झाले इतरांप्रत, आणा काशीचा गोसावी, तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला, हे ऐकता आनंद झाला, गोसाव्याला परमावधी, आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत, मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले, ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी, जी गोष्ट कथिली पाही, ती सर्व स्वर्गलोकीच्या कथा त्याही, समजतात योगी बरा, त्याचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार, धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा, न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष, त्यांचे प्रत्यंतर यावे आस, अवधी उरला थोडका, मंडळींनी गोसाव्याला, पुढे आणून उभा केला, तो महाराज बदले त्याला, काढ झोळीची पोटळी, जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीच झोळीत, त्या पोटळीचे आज येथे, होगो देगा पारणे, गोसावी पदी लागला, गहिवर त्यासी दाटला, गडबडा लोळू लागला, बालकापरी स्वामींपुढे, महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बस, पोटळीच्या बुटीस काढ बाहे झोळीच्या, नवस केलास ते वेळी, नाही लाज वाटली, आणि आता काही लाविली, चाळवा चाळवी निरर्थक, गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत, जोडून या दोन्ही हात, ऐसे नम्रवाणीने, मी बोटी काढितो, नवस आपला फेडितो, परी मागणे मागतो, एक ते द्या दिनाला, आठवण माझ्या बुटीची, नित्य राहावी आपणासाची, हीच इच्छा मानसींची, आहे ती पूर्ण करा, तुम्हा बुटीचे प्रयोजन, नाही हे मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण, राहाया बुटी स्वीकारा, भक्त जी जी इच्छा करीत, ती ती ज्ञाता पुरवीत, अंजनीचा वृत्तांत, आणा मनी आपुल्या, अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, तुम्ही यावे माझ्या उदरी,
वानर होऊन शंकरा, ते हराने मानिले, महारुद्र पोटी आले, अंजनीचे पुरविले, मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण, आड न आले वानरपण, तेवी माझ्या बुटीची आठवण, राहया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आहा शंकर, म्हणून बुटीचा अभेर, करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने, म्हटले आहे इज कारणे, ही इतरा आणील उणे, परी भूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले, मायपूर्वी बालक लळे, वेडे वाकडे असेल जरी, गोसाव्यांनी बुटी काढली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजली, पुण्यपुरुषा गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत, कथिलासे कारणासहित, तो आणून ध्यानात, विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहुनी, गेला गोसावी निघोन, आपणा धन्य मानवून, रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता, परी व्यसनाधीनता, नत आली समर्थाते. पद्मप्रयात्रे परी, ते अलिप्त होते निर्धारी, नये कोणास त्याची सरी, खरेच अति थोरते. वेदरुचा अस्खलित, उदात्त अनुदात्त स्वरांसहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्यांचे नाव नसे, वेदाक्षरे पडता श्रवणी, साशंक व्हावे वैदिकांनी. याच एका अनुमानी, गजानन होते ब्राह्मण, कधी गवया समान, अन्य अन्य रागातून, एकाच पदाते गाऊन, दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकी पतिया, प्रेम भारी या पदा ठाया, ते आनंदात येवोनिया, वरच्या वरी म्हणावे. कधी गणगण गणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निश्चेष्टित, कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी, एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात, जानराव देशमुख विख्यात, होता त्याचा प्राणांत, व्हाव्याचा समय आला. व्याधी शरीर बळावली, शक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली, वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर, आपता कळविला समाचार, प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश न आले टिळरती, यांना आता घोंगड्यावरती, काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त, दुःख करीती अत्यंत, जानरावा आम्हा प्रत, सोडून तू जाऊ नको, तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना देवता लागी भले, परी न कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित, आता अखेरच्या प्रयत्नाप्रत, करून पाहू एक वेळा. बंकटलालाची घरी, आहेत एक साक्षात्कारी, त्यांच्या योगे शेगाव नगरी, झाली प्रति पंढरपूर. साधूने आणिल्या मनात, काय एक नाही होत, सच्चिदानंद बाबा व्रत, ज्ञानेश्वरांनी उठविले, त्यांचे पाहू प्रत्यंतर, जा जा कोणी जोडा कर, नका करू रे उगी उशीर, वेळ अंतसमयाची. ते ऐकून एक आप्त, बंकट सदनाप्रत, जानरावाची हकीकत, बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा, समय अंतकाळाचा, आला आहे जवळीसाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ, द्या कृपा करुनी मजप्रत, ते तीर्थ नोहे अमृत, होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी, तुम्ही करावी अत्यादरी, विनवणी आमच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले, तैसे आप्त तात्काळ केले, भवानी रामा विनविले, द्याया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन, होता मनाचा दयाळू पूर्ण, दुसऱ्याचे दुःख ऐकून, सज्जन तेच विव्हळ होती. प्यालामध्ये भरून पाणी, समर्थांच्या लाविले चरणी, आणि केली विनवणी, तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकाविली मान, तीर्थ पाजिले नेऊन, जानरावा कारण, घरघर घशाची बंद झाली, हात हलवू लागला, किंचित डोळा उघडीला, उतार पडू लागला, तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार, आनंदले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार, आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली, ज्या योगे लाभती झाली, आरोग्यता जानरावा. 8 दिवसांमाझारी, जानराव झाला पहिल्या परी, भवानी रामाची घरी, आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ, साधनात झाले अमृत, संत नते साक्षात, देव कलियुगाचे. येथे एक ऐसी शंका, उत्थान पावे सहज देखा,
श्री गजानन सारिखा संत होता शेगावी, मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा, यमाजी पंताची या सदना, परी हाच आहे कुतर्क, संत मृत्यूना टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती, परी संकटाते वारिती, आगंतुक असल्यास ते, सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नेवाशासी, परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो, याचे रहस्य इतकेची आहे, हे गंडांतर टाळीती पाहे, ते टाळणे काहीच नोहे, अशक्य संत पुरुषाला, मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार, त्यांची नावे क्रमवार, देतो तुम्हा कारणे, आध्यात्मिक आदी भौतिक आणि तिसरा तो आदिदैविक, त्या तिघांमाझी बलिष्ठ देख, आध्यात्मिक मृत्यू असे, आधी भौतिकाची तयारी, कुपथ्याने होते खरी, नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात, त्यांच्या जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर, त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने, मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा, औषधीचा पसारा आहे अवगत ज्यासी, ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश, तैसे आधी दैविकास नवसाशयास घालविती, हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविकसाचे, हे आहेत ख्यात जगी, मृत्यू जो का आध्यात्मिक, तो कवणाच्या न टळे देख, पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी, तैसा जानद्रावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा, होता तो टाळीला असाचा, समर्थ तीर्थ देवनिया, म्हणजे गंडांतरा कारण, निवारिती साधुचरण, तेच आले घडोन शेगावा माझारी, काही मृत्यू नवसांनी टाळता येती या जनी, परी तो नवस श्रद्धेने केला पाहिजे विबुध हो, श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी, श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे, चरण तीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यूसाचे, वरील 2 प्रकारचे, परी तो साधू पाहिजे, साधू असल्यास वेशधारी, ऐसी न होय गोष्ट खरी, माती न होय कस्तुरी, हे ध्यानी असू द्या, षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधू विण होईना अघटित कृत्य केव्हाही, म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण, उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका, गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी, म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची, देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर, साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची घरी, तीर्थे देशमुख बरा झाला, परी स्वामीशी पेच पडला, त्यांनी मनासी विचार केला, तो ऐका येणे रीती, कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना, स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे, त्या दिवसापासून आणू लागे अवसान, स्वामी महाराज दयाधन वरपांगी कडक झाले, हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे त्या वाटले, जेव्हा नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार मुळीन भ्याला त्या रूपे, वाघीण इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी, असो आता गोष्ट दुसरी, सांगतो मी तुम्हा खरी, कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर, वासित होतो साचार, हा न्याय निसर्गाचा, वासित हिवर झालेला चंदन मानील आपणाला, तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे, जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ, जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण, हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती, स्थान एक म्हणून किंमत नाही समान, तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भुसवी न गारेला, गार ती गारच राही, पायाखाली तुडविली जाई, ऐशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला, श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एकमैंद, संत सेवा हाच मद, अंगी ज्याच्या भरला असे, तो सेवा करी वरीवरी, भाव निराळा अंतरी, मिठाई पेढे सावरी, समर्थांच्या नावांवर भक्त गणास ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोषणे, प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही येठ्याया, मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावयाचा,
शब्द माझा त्यांच्या पुढे, चिलिमट्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी, निजांगे मीच करी, अत्यंत मी आवडीचा, ऐसे लोकास सांगत असे, आपला संवरात करीत असे, त्या अधमाचे नाव असे, माळी विठोबा घाटोळ, महाराज स्वयंमेव शंकर, हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरगुर, आल्या गेल्या भक्तांवरी, ते अर्थज्ञानांनी, जाणले सर्व समर्थांनी, कौतुक केले एकदिनी, ते ऐका विभुत हो, परस्थ काही मंडळी, शेगावी दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली, समर्थांची शय्येवर, हिया कोणाचा होईना, जागे करण्या समर्थांना, मंडळीस होती जाणा, त्वरा पुढे जाण्याची, ते कुजबुज करू लागले, विठोबाला विनवते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले, येथून आत्ताच परगावा, काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार, महाराज तो शय्येवर, अस्ति निद्रिस्त झाले, त्यांचे दर्शन घेतल्याविना, आमचा पाय निघेना, हे अवघड काम होईना, तुझ्या वाचून ये ठाई, तू समर्थांच्या शिष्यात, मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडतो हात, एवढे काम करावे, ऐसा त्या स्तुतींनी, विठोबा फुगून गेला मनी, त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठविले, मंडळीचे काम झाले, परी संकट ओढवले, घाटोळ विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल, समर्थांच्या हाती काठी, एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी, त्या विठोबा माळ्याच्या, म्हणती बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला, उघड उघड व्यापार की, मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी, घुमारे आली कधी कधी, ऐसा अति नीच हा, त्या घुमाऱ्याचे बक्षीस, घे मी देतो तुला खास, तुझवरी केल्या कृपेस, होईन प्रभूचा अपराधी, सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये, निजकंठीचा ताईत, ऐसा रीती ठोकला, छड्याखाली घाटोळाला, विठोबा ते पळाला, पुन्हा न आला मागुती, खरे जे का असती संत, ते ऐसेच करीतात, डोंगरी मात्र जातात, अशा चियाकरांमध्ये, म्हणजे अधिकारा वाचून, डोंगी बैसती होऊन, संत नादी लावण्या जन, ऐसे प्रकार कितीतरी, मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करीती, भलभल ते सांगताती, साक्षात्कार ढोंग्यांचे, तेणे दोघांचे काम होई, अपार पैसा मिळविला जाई, परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा, खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुळी आवडत, सान्निध्य त्या षंढांचे, प्रतिवतेसी शेजार, कसबिडी चाका पटणार, सोन्याप्रती अलंकार, काय शोभिती कथलाचे, संथ शठाते राखिती, परीन त्याला महत्व देती, ती जगातील एक व्यक्ती, कृतकुर्म भोगण्या आली असे, ऐसे मानसी समजून, त्याविषयी धरती मौन, जेवी निवडुंगा लागून, स्थान भूमी तेथे हो, मोगरा निवडुंग आणि शेर, ही जमिनींची लेकर, परी किंमतीचा प्रकार, निरनिराळा तो तिघांचा, मोगऱ्याचे संरक्षण, करी निवडुंगाचे दहन, चिलटांसाठी बांधून, शेर ठेविती दारावरी, तेवी संत भूमीवरी, रक्षण अवघ्यांचे करीती जरी, किंमती माझी ठेविती परी, गुणांप्रमाणे भेद पहा, नशी विठोबा घाटोळाचे, अति खडतर होते साचे, पाय लाभून साधूचे, दैवे दूर झाले की, जरी तो ना ढोंग करिता, तरी योग्यते प्रती चढता, संतांची ती योग्यता, त्याने मुळी ना जाणली, कल्पवृक्षाच्या तळवटी, बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी, कामधेनू पासून, ऐसे न कुणी करावे, संतापासी राहून बरवे, तेथे विचारा बर ठेवावे, हरनिशी जागृत, हा दासगणू विरचित, श्री गजानन विजय ग्रंथ, तारक होरो भवाब्धित, अवघ्या भाविकांकारणे, श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु, इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्यायः समाप्तः।